मास्तर पोरग पास झालं पाहिजे हा डायलॉग असो किंवा गाजलेले अनेक मराठी डायलॉग कानावर पडले की डोळ्यासमोर येतात ते निळू फुले। आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खलनायकी शैलीनं मराठी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या निळू फुलेंनी मराठी चित्रपटातील खलनायक खऱ्या अर्थाने अजरामर केला। ग्रामीण वेशभूषा, डोक्यावर टोपी, पिळदार मिशी आणि भेदक डोळे या वैशिष्ट्यांच्या बळावर निळू फुले यांनी रंगमंच आणि चित्रपट सृष्टीमध्ये नवा अध्याय लिहिला। निळूभाऊ या नावानं प्रसिद्ध असलेल्या आणि अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही प्रचंड काम करणाऱ्या या चतुरस्त्र अभिनेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारं हे बी न्यूज विशेष। आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयानं रसिकांच्या मनावर वर्षानुवर्ष छाप पाडणारे काही कलाकार मराठी चित्रपटसृष्टीमध्ये होऊन गेले। त्यापैकीच एक दिग्गज अभिनेते म्हणजे निळू फुले। फुले यांचा जन्म 1930 मध्ये पुणे इथं झाला। त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत। निळू फुलेंनी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण घेतलं। त्या दरम्यान आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः एरा गबाळ्याचं काम नोहे हा वर्ग लिहिला। त्यानंतर पु ल देशपांडे यांच्या नाटकात रोंगेची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले। नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला। नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचं ग्रामीण आणि शहरी जीवनाचं निरीक्षण अतिशय अचूक होतं। या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला। त्यामुळेच निळूभाऊंच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका ही रसिकांना भावली, आपली वाटली। चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला जिवंत करण्याचं कसब निळूभाऊंकडे होतं। एक गाव 12 भानगडी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर निळू फुलेंनी मागं वळून पाहिलं नाही। सलग 40 वर्ष या चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर निळू फुले नावाचं वादळ घोंगावत राहिलं। त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाची कीर्ती पसरल्यामुळे त्या काळच्या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांना भूमिका मिळाल्या। मराठी भाषेतल्या सुमारे 140 तर 12 हिंदी चित्रपटात निळू फुले यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या। त्यांच्या भूमिकांपैकी चोरीचा मामला, पुढचा पाऊल, शापित, सामना, सिंहासन यातील भूमिका विशेष गाजल्या। त्यांच्या चित्रपटातील अनेक डायलॉग आजही समाजात प्रचंड लोकप्रिय आहेत। आता तुझ्या मुखाने काय पंचांना खरं खरं असेल ते आपलं सांगून टाक। कसं गायकवाड आपण नंगे वीर वामनराव जोशी आमच्या बरोबर तुरुंगात असायचे। आम्हाला नेहमी म्हणायचे, काय कबीरा खडा बाजार में लिए लुखाटी हाथ, जो फूके घरापनो चलो हमारे साथ। आता मंडळी समजा व्यवहार तोडायचे, असली घाण आपल्या गावात त्याचं गावातलं इस्तूपाणी बंद करून टाका। हात लावा कोण म्हणते, तर हात न लावता माणसाला मोडायच्या एकट्या असत्यात मात्र। अजब तुझे सरकार, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव 12 भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदूषक, कडक लक्ष्मी, कळत न कळत, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, जगा वेगळी प्रेम कहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, प्रतिकार, फटाकडी, बन्या बापू, बायको असावी अशी, भन्नाट भानू, भिंगरी, भुजंग, राघू मैना, राणीने डाव जिंकला, रानपाखर, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सहकार सम्राट, सामना, सिंहासन, सोंगाड्या, थापाड्या यासारख्या मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी कुली, जरासी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, 100 दिन सासके या हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका केल्या। चित्रपट आणि रंगमंच अशा दोन्ही ठिकाणी आपल्या अभिनयाचं साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या निळू फुलेंचं सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे। त्यांनी सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली। त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही बरेच उपक्रम राबवले। वयाच्या 79व्या वर्षी कर्करोगामुळे पुण्यात 13 जुलै 2009 साली त्यांचं निधन झालं। त्यांच्या जाण्यानं एक उत्तम अभिनेता, रंगमंच गाजवणारा उत्तम कलाकार, सेवा दलाचा कार्यकर्ता, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्रिय असलेला कार्यकर्ता आणि सहृदयी माणूस हरपल्याची भावना समाजातून व्यक्त झाली।
त्यांच्या निधनाला 11 वर्ष पूर्ण झाली असली तरी निळू फुले हे नाव येणाऱ्या पिढ्यानपिढ्या रसिक मनावर राज्य करीत राहील यात शंका नाही। बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी।